स्वामी झालास तर संसार सुटेल, संन्यासी झालास तर देह सुटेल, महाकालाच्या प्रेमात पडलास तर छोट्या जीवाचे सारे बंधन सुटतील. मित्रांनो, मी तुम्हाला पक्ष्यांच्या शिवभक्तीची आणि पक्ष्यांच्या वृद्ध आईची सर्वांना कहाणी सांगणार आहे. चिडियावाली बुढी माता मंदिर जे गुजरातमध्ये आहे, ही एक सत्य कथा आहे. जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका. ही कथा अर्धी अपूर्ण ठेवण्याची चूक करू नका, कारण ही पवित्र कथा अर्धी अपूर्ण ठेवल्यास तुम्ही पाप करू शकता. तर ही कथा ऐका. शिवभक्त असाल तर भोलेनाथाचा अनादर करू नका. बनारसच्या जगप्रसिद्ध विश्वनाथ मंदिर काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन या कथेची सुरुवात करते. महादेवावर प्रेम करा, फळ मागू नका, भक्तीला स्पर्श करून फळाची इच्छा करा. एका मोठ्या मंदिराजवळच्या झाडावर चिमण्यांची जोडी राहायची आणि त्या शिवमंदिरात सकाळ संध्याकाळ आरती व्हायची. तेव्हा पक्षी आणि चिमण्या दोघीही त्या मंदिरात येऊन भगवान शंकराची पूजा करू लागले. ते तासनतास बसायचे. महादेवाच्या भक्तीत तल्लीन होऊन ते इतके भक्ती करतात की त्यांना आपल्या शरीराच्या आणि मनाच्या इंद्रियांची कल्पनाही नसते. हा त्या दोन्ही पक्ष्यांचा रोजचा नियम होता. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा जेव्हा मंदिरात आरती होते तेव्हा हे पक्षी त्या मंदिरात पोहोचतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. आरती झाल्यानंतर ते आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी चारा पाण्याची व्यवस्था करत असे. हा त्या दोन्ही पक्ष्यांचा आणि त्याच मंदिराचा रोजचा नियम होता. आणि त्याच मंदिराच्या पुढे थोड्या अंतरावर एका वृद्ध आईचे घर होते. त्या वृद्ध आईला मुलबाळ नव्हते. तिच्याकडे लक्ष ठेवायला कोणी नव्हते. ती एकटीच आयुष्य जगत होती आणि त्या वृद्ध आईला पक्ष्यांबद्दल खूप प्रेम होते. तिचे पक्ष्यांवर खूप प्रेम होते. त्यांच्यासाठी रोज पाणी दाणे तिच्या घराच्या गच्चीवर या सगळ्या गोष्टी ती ओतत असे. हे त्या म्हाताऱ्या आईचे रोजचे काम होते. आणि ते दोन पक्षी त्या म्हाताऱ्या आईच्या छतावर यायचे आणि धान्य खाऊन पिऊन सहजतेने त्यातले काही अन्न आपल्या मुलांसाठी घेऊन जायचे. असेच त्यांचे आयुष्य चाललेले होते. त्या म्हाताऱ्या मातेमुळे ते पक्षी भरभरून पावत होते आणि त्याच वेळी ते निश्चिंतपणे भगवान शंकराची आराधना करू शकत होते. आता दिवस असेच जात होते. एके दिवशी ती वृद्ध आई आजारी पडते. ती तिच्या पलंगावर पडून असते. त्यांची सून आणि मुलगा नसल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांना औषधे वगैरे आणून देणारा कोणी नसतं. आता म्हातारी आई औषधाशिवाय अशी कुठलीही सेवा न मिळाल्यामुळे अंथरुणावर खिळून होती. आता तिला तिच्या छतावर धान्याचे अन्न पाणी टाकता येत नव्हते. आता जेव्हा त्या चिमण्या त्या म्हाताऱ्या आईच्या छतावर धान्य उचलायला येतात तेव्हा त्यांना पाणी दिसत नाही. म्हणून त्यांना प्रश्न पडतो की ती म्हातारी आई गेली कुठे, दाना पाणी का ओतत नाही. असेच 2 दिवस निघून जातात. 3 दिवस झाले. हळूहळू ती वृद्ध आई अशक्त होऊ लागते. एक दिवस औषधाशिवाय तिचा मृत्यू होतो. आता जेव्हा त्यांना दिसले की म्हाताऱ्या आईचा कुठेच पत्ता लागत नाही आणि छतावर धान्यही टाकले जात नाही तेव्हा ते घाबरतात आणि खूप अस्वस्थ होतात आणि संपूर्ण गावात त्या वृद्ध आईचा शोध घेऊ लागतात. दोघे शोधून थकल्यावर त्यांच्यातील मादी चिमणी तिच्या नवऱ्याला सांगते, स्वामी, वृद्ध आईचा पत्ता नाही. म्हातारी आई कुठे गेली? ती आम्हाला खायला पाणी द्यायची आणि इतर पक्ष्यांची काळजी घ्यायची. ती कुठे गेली? आम्ही तिचा किती शोध घेतला पण ती सापडली नाही. आता आपण काय करावे? चिमणीचा नवरा म्हणतो, आम्ही सर्वत्र वृद्ध आईचा शोध घेतला. वृद्ध आई कुठेच सापडली नाही. आम्ही त्यांना कुठेही पाहिले नाही. तिच्याच घरात जाऊन एकदा बघायला हवं. कदाचित ती आजारी तर नसेल ना. आता हे बोलून
ते दोघे पक्षी म्हाताऱ्या आईच्या घरी जातात आणि आत जाऊन पाहतात तर म्हातारी आई अंथरुणावर पडली होती. तिच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर वेगवेगळ्या माशा येत होत्या. ते पक्षी त्यांच्या पंखांच्या आवाजाने त्या माशांना पळवून लावतात. वृद्ध आईला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तिच्या अंगात काहीच हालचाल होत नव्हती. आता चिमणीचा नवरा म्हणतो की म्हातारी आई आता या जगात नाही, तिचा मृत्यू झाला आहे. हे पाहिल्यानंतर दोन्ही पक्षी खूप निराश होत जातात, खूप दुःखी होतात. त्यांना खूप वाईट वाटते. आता त्यांना धान्य गोळा करण्यासाठी दूरवर जावे लागणार होते. आता संध्याकाळ झाली. संध्याकाळी मंदिराची घंटी वाजली की शंकराची आरती सुरू होते. मग ते दोन्ही पक्षी त्या मंदिरात जातात आणि एका पायावर उभे राहतात आणि शिवाची निराधार भक्ती करतात. त्यांचा नामजप सुरू करतात. 1 तास जातो, 2 तास निघून जातात आणि असाच बराच वेळ निघून जातो. त्याचप्रमाणे न खाता पिता ते महादेवाची अखंड पूजा करत असतात. असे करत 1 महिना निघून जातो. त्या पक्ष्यांनी महादेवाची पूजा करणे सोडले नाही, तर महादेवाची पूजा ते करतच राहिले. ही गोष्ट पाहून महादेव भोलेनाथ खूप आनंदित होतात आणि त्या पक्ष्यांना दर्शन देतात आणि म्हणतात, अरे पक्ष्यांनो, तुला काय पाहिजे? तू जे मागशील ते मी तुला देईन. तुझ्या या अखंड भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे. लहान जीव असल्याने तू तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त भक्ती केलीस, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तेव्हा चिमणी म्हणाली, परमेश्वरा, आम्हाला काहीही नको आहे. आम्हाला फक्त एका गोष्टीची गरज आहे. तो पवित्र आत्मा आमच्या वृद्ध आईला परत दे. त्यांना जिवंत करा, एवढीच गरज आहे. भोलेनाथ म्हणाले, अरे पक्ष्यांनो, हा सृष्टीचा नियम आहे. जो मेला तो जगणार कसा? सृष्टीच्या चक्रात मी अडथळा कसा आणू शकतो? ते दोन्ही पक्षी काही प्रश्न न मांडता नाही म्हणाले, भोलेनाथ, आम्हाला काही नको. आपल्याला फक्त आपल्या वृद्ध आईची गरज आहे आणि दुसरे काहीही नाही. तुम्ही ते आम्हाला परत करा. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, पक्ष्यांनो, आता म्हाताऱ्या आईचे शरीर वितळले, त्यातून जंत बाहेर येऊ लागले आहेत. तिचे शरीर विकृत झाले आहे. मी त्यांना जिवंत कसे करू शकतो? त्यांचे शरीर बरे नसेल तर त्यात जीव कसा फुटणार? परमेश्वरा, तू आम्हाला जे काही मागशील ते मी देईन असे वचन दिले होते. म्हणून परमेश्वरा, तू तुझ्या शब्दांवर परत फिरत आहेस. भोलेनाथ, तू तुझ्या शब्दांवर परत जाऊ शकत नाहीस. तेव्हा महादेव म्हणाले, हे पक्षी, तुझ्या जिद्दीच्या आणि तुझ्या बोलण्याविरुद्ध आहे. आता अशा प्रकारे भोलेनाथने त्या वृद्ध आईचे विकृत शरीरही सुधारत मग त्यात जीव घातला. वृद्ध आई पुन्हा जिवंत झाली. आता समोर भगवान भोलेनाथ पाहून ती वृद्ध आई भावुक होते. ती खूप आनंदी होऊन म्हणते, हे परमेश्वरा भोलेनाथा, तुझ्या दर्शनाने माझ्या जन्माजन्माचे दुःख आणि माझ्या जन्मोजन्मीचे पाप नाहीसे झाले. हे परमेश्वरा, तू मला दर्शन दिलेस. मी काय पुण्य केले की तू मला पुन्हा जिवंत केलेस? तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे वृद्ध माते, तुझ्यामुळे मी तुला जिवंत केले नाही. त्या दोन्ही पक्ष्यांसाठी मी तुला जिवंत केले आहे. त्या दोन्ही पक्ष्यांनी माझी निराधार भक्ती केली. दुसरे अन्न पाणी न घेता रात्रंदिवस माझी पूजा केली आणि एका पायावर उभे राहून माझी पूजा केली, भक्ती केली. म्हणूनच मी तुला आशीर्वाद दिला. त्यांच्यामुळे आज तू जिवंत आहेस. या पृथ्वी तलावरचा तो पक्षी दुसरा तिसरा कोणी नसून चिमण्यांची जोडी आहे, जी रोज तुमच्या गच्चीवर धान्य खायला येतात, पाणी प्यायला येतात. त्यांनी ही भक्ती केली आहे, म्हणूनच आज तुम्ही इथे जिवंत आहात. ती वृद्ध आई नतमस्तक झाली आणि मग भोलेनाथ तिथून अदृश्य झाले. मग ती म्हातारी आई पुन्हा आपल्या छतावर धान्य टाकू लागली, पाणी ठेवू लागले आणि ते पक्षी, त्या चिमण्यांची जोडी त्या आईच्या छतावर येऊन पाणी प्यायचे, धान्य खायचे.
वृद्ध आईने त्या पक्ष्यांना सांगितले, तू मला जीवदान दिले आहेस, जीवन दिले आहेस. भगवान भोलेनाथाची पूजा केली, स्वतःसाठी नाही मागितले, माझ्यासाठी मागितले. मला हे तुम्ही हवे आहात. तुम्ही फक्त माझ्या घरी राहावे आणि रोज माझ्या डोळ्यासमोर राहावे, हीच माझी इच्छा आहे. आता हे ऐकून दोन्ही पक्षी त्या वृद्ध आईचा प्रस्ताव स्वीकारतात आणि त्या वृद्ध आईच्या घरी राहू लागतात. असेच दिवस जाऊ लागतात आणि त्या वृद्ध म्हातारे आईची चर्चा गावागावात पसरू लागते. दूर दूरपर्यंत पसरू लागते की एक म्हातारी आई आहे जी मेल्यानंतरही जिवंत झाली आहे आणि तिला विचित्र शक्ती मिळाली आहे, अलौकिक शक्ती मिळाली आहे. आता त्याच प्रकारे हळूहळू एक एक लोक ज्यांना काही दुःख आहे त्या वृद्ध आईकडे येतात आणि त्यांचे दुःख सांगतात. भगवान भोलेनाथाच्या नावाने ती पूजा करते. मग त्या लोकांचे दुःख दूर होते. हळूहळू लोक सावरायला लागतात. आता त्या म्हाताऱ्या आईची ख्याती दूरवर पसरली होती आणि दूरदूरचे लोक त्या वृद्ध आईकडे उपचार घेण्यासाठी येत होते. त्यांच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी येत आहेत. आता बरेच दिवस असेच चालले होते. ती म्हातारी आई तिच्याच घरी जिवंत त्याच ठिकाणी समाधी घेते. आज त्याच समाधीवर त्या वृद्ध आईचे भव्य मंदिर आहे. ते मंदिर गुजरातमध्ये आहे. ते मंदिर पक्षी असलेल्या वृद्ध आईच्या नावाने ओळखले जाते. त्या मंदिरावर तुम्हाला नेहमी चिमण्या पक्ष्यांची जोडी दिसेल. आणि मित्रांनो, हे मंदिर दूरवर प्रसिद्ध आहे. लोक म्हणतात की कोणाला काही अडचण आहे, काही शारीरिक वेदना राहतील, कुठलाही आजार असेल तर तिथे जाऊन भक्ती केली तर पूजा केल्याने तो त्रास दूर होतो. एका चिमणी पक्षाने आपल्या अखंड भक्तीने त्या वृद्ध आईला कसे जिवंत केले. ती वृद्ध आई भोलेनाथांच्या कृपेने जिवंत झाली. तेव्हा मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक धडा मिळतो की आपण कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. म्हातारी आई जिवंत असेपर्यंत दोन्ही पक्षी त्या आईवर अवलंबून होते. तिच्या मृत्यूनंतर ते पक्षी निराश होऊ लागले. जिथून अन्न मिळेल ती मिळवण्यासाठी त्यांना लांब जाण्याची सवय नव्हती. आता याच कारणामुळे त्यांना त्रास होऊ लागला होता, कारण त्यांना त्याची सवय नव्हती. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवते तेव्हा आपण स्वतःला तयार ठेवले पाहिजे. आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये.